नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतोय आता 10वी भूगोलावरती। मित्रांनो, टिपा लिहा, नुसत्याच टिपा नाही तर संकल्पना आणि सविस्तर उत्तरे जे आहे त्यामधले सुद्धा यातले प्रश्न 100% येणार आहेत मित्रांनो। त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण नीट बघा, सगळ्या कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार आहे मित्रांनो। पटापट पुढे जाऊयात। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा। तर बघा, पहिला मुद्दा आहे या ठिकाणी ब्राझील। बघा ब्राझील, बघा ते ब्राझील वेगळा आणि हा ब्राझील वेगळा। बघा ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती। तुम्हाला प्रश्न काय विचारला, ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आणि आता सध्या ब्राझीलची सद्यस्थिती काय याच्यावर आपल्याला चर्चा करायची। बघा या ठिकाणी काय किंवा ब्राझील मधील ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर इथं काय दिलं बघा, ब्राझील या देशात सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ, 3 शतक म्हणजे 300 वर्षापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती। पहिला मुद्दा आला पाहिजे, ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी दोघांपैकी एक प्रश्न येऊ शकतो। ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय की ब्राझील जवळपास 300 वर्षापेक्षा अधिक काळ जो आहे तो पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे। म्हणजे जवळपास 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट ब्राझील या देशावर होती। आणि या देशात 7 सप्टेंबर 1822 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले, की 7 सप्टेंबर 1822 आणि भारताला 15 ऑगस्ट 1947 आणि भारतावर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं। तर अशा प्रकारे ही ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताची पण येऊ शकते आणि ब्राझीलची पण येऊ शकते। तर आपण सध्या ब्राझीलची बघतोय। दुसरा मुद्दा, 1930 ते जवळपास 1985 या 55 वर्षाच्या कालखंडामध्ये येथे लष्करी राजवट होती। दुसरा मुद्दा, ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती कधी 1930 पासून ते 1985, जवळपास 55 वर्षापेक्षा अधिक काळ येथे लष्करी राजवट होती। आणि 1985 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला। प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केव्हापासून केला तर 1985, 1930 पासून 1985 पर्यंत लष्करी राजवट आणि 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला। आणि भारताने सुद्धा प्रजासत्ताक शासन प्रणाली, भारतामध्ये सुद्धा प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, प्रजेचं राज्य आहे, लोकशाही आहे। बघा 20व्या शतकामध्ये, आता हा झाला इतिहास, आणखी एक इतिहासाचा महत्त्वाचा भाग यांचा की 20व्या शतकाचा जर विचार केला तर ब्राझीलने अनेक विविध रूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले। ब्राझीलने 20व्या शतकामध्ये अनेक वित्तीय अशा जागतिक आर्थिक संकटांना तोंड दिलेलं आहे आणि त्यातून हा देश आता सावरलेला आहे। आणि आता सध्या स्थिती अशी आहे की जगाच्या विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक महत्त्वपूर्ण मोठी बाजारपेठ म्हणून या देशाकडे आता बघितलं जात आहे। तर अशा शब्दामध्ये मित्रांनो आपल्याला ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्यस्थिती सांगता येऊ शकते। ठीक आहे, पुढचा प्रश्न होता ब्राझील मधल्या संदेशवहनाचा विकास। संदेशवहन म्हणजे दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरसंचार, त्याचबरोबर आपण म्हणतो ना दूरदर्शन, यांचा विकास। आता हा विकास जो आहे हा विचारला जाऊ शकतो, तुम्हाला टिप लिहायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, ब्राझील मधील संदेशवहनाचा विकास। किंवा 4 मार्काला सविस्तर उत्तरेमध्ये प्रश्न येऊ शकतो की ब्राझील मधील संदेशवहनाचा विकास स्पष्ट करा। ओके, बघा कसा लिहिता येईल, ब्राझील मध्ये अतिशय विकसित व कार्यक्षम, हे 2 शब्द लय महत्वाचे। ब्राझील मध्ये अतिशय विकसित आणि कार्यक्षम स्वरूपाच्या दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादी सेवा उपलब्ध आहेत। काय, ब्राझील मध्ये अत्यंत विकसित आणि कार्यक्षम अशा दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, इंटरनेट यांच्या सगळ्या प्रकारच्या सगळ्या सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम अशा प्रकारच्या उपलब्ध आहेत। आणि ब्राझीलमध्ये सुमारे 45% अधिक लोकसंख्येकडे इंटरनेटचा वापर आहे। लोकसंख्येकडून इंटरनेटचा वापर केला जातो। किती, जवळपास 45% पेक्षा अधिक, म्हणजे जवळपास अर्धे लोक जे आहेत ती इंटरनेटचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करतात। पुढचा मुद्दा, ब्राझीलच्या दक्षिण, बघा लक्षात घ्या, दक्षिण व मध्य भागात लोकसंख्येचं दाट वितरण आहे। ब्राझीलच्या दक्षिण आणि मध्य भागामध्ये लोकसंख्येचं दाट वितरण आहे, म्हणजे तिथं लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे या भागात अत्यंत आधुनिक दूरसंचार सेवांचा वापर आहे।
या भागात कसा आधुनिक दूरसंचार सेवांचा वापर आहे. कुठल्या भागामध्ये? दक्षिण आणि मध्य भागात लोकसंख्या जास्त आहे म्हणून इथं अत्यंत आधुनिक अशा दूरसंचार साधनांचा वापर केला जातो, सेवांचा वापर केला जातो. आणि ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये लोकसंख्येचं विरळ वितरण आहे. जिथं लोकसंख्येचं वितरण कमी अशा भागामध्ये दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपामध्ये विकास झाला आहे, हे आपल्याला समजून घेता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा जो प्रश्न आहे, महत्वाचा मुद्दा आहे, हा समजून घेता येऊ शकतो. ठीक आहे. किंवा कधी कधी एक मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो की ब्राझील मधील किती टक्के लोक जे आहेत ती इंटरनेट सेवांचा वापर करतात. तर आपण म्हणू शकतो ब्राझीलमध्ये 45% अधिक लोक इंटरनेट सेवांचा वापर करतात. असाही प्रश्न येऊ शकतो की ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये दूरसंचार सेवांचा वापर कमी आहे, कमी प्रमाणात विकसित झालेला आहे दूरसंचार सेवा. तर तुम्ही म्हणू शकता उत्तर भागामध्ये लोकसंख्येचं वितरण कमी आहे, त्यामुळे तिथे दूरसंचार सेवांचा वापर जो आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये आहे. किंवा ब्राझील मधल्या कोणत्या भागामध्ये संदेशवहनाचा विकास अधिक चांगल्या प्रकारे झालेला आहे. मग आपण म्हणू शकतो दक्षिण आणि मध्य भागामध्ये लोकसंख्येचं वितरण दाट असल्यामुळे या भागामध्ये अत्यंत आधुनिक दूरसंचार सेवांचा या ठिकाणी वापर केला गेलेला आहे. तर असे हे या प्रश्नांची उत्तरं नुसती टिपा लिहायलाच येतील म्हणून पाठ नाही करायची किंवा सविस्तर उत्तरे द्यायला येतील म्हणून नाही पाठ करायची. याच्यातलेच बरेचशी जी वाक्य आहेत ती तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नामध्ये येऊ शकतात, ती तुम्हाला टिपा लिहामध्ये येऊ शकतात, ती तुम्हाला एका वाक्यात उत्तरेमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मुद्दा एकदम डिटेलमध्ये आपण समजून घेतला पाहिजे. यासाठी पुढचा मुद्दा क्षेत्रभेटीची का आवश्यकता आहे, क्षेत्रभेटीला का गेलं पाहिजे आपण. भूगोलाचा अभ्यास जो आहे तो करत असताना किंवा भूगोलाच्या अभ्यासामध्ये क्षेत्रभेट का महत्वाची आहे. पहिला मुद्दा बघा, क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव मिळतो, प्रत्यक्ष अनुभव मिळतो तुम्हाला. भूगोलाचा जर तुम्ही विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही क्षेत्रभेटीला जाता त्यावेळेस भौगोलिक संकल्पना, घटक आणि प्रक्रिया यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ज्या गोष्टी तुम्ही पुस्तकामध्ये बघता, समजा हिमालय पर्वताविषयी तुम्ही पुस्तकामध्ये माहिती मिळवली आणि प्रत्यक्षात तुम्ही हिमालय पर्वत बघायला गेलात तर त्याच्यामध्ये आणि त्या पर्वतामधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, नद्यांचा उगम आहे तो तुम्ही प्रत्यक्षात बघायला गेलात तर तुम्हाला एक चांगला अनुभव मिळू शकतो आणि त्या संकल्पना चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतात. त्यामुळे क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा आणि प्रक्रियांचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पुढचा मुद्दा, क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे काय, मानव आणि पर्यावरण, माणूस आणि पर्यावरण याच्यामधला जो काही सहसंबंध आहे तो जाणून घेता येतो. हा दुसरा मुद्दा. आणि क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, जे क्षेत्र तुम्ही निवडताय त्या क्षेत्रातल्या सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा तुम्हाला अभ्यास करता येतो. जे क्षेत्र तुम्ही निवडलंय तिथल्या सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. आणि क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अतिशय रंजक होतो आणि अभ्यासलेल्या ज्ञानाचा जो आहे तो म्हणजे अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपयोजनास चालना मिळते. जो तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल याला चालना मिळते. तर अशा प्रकारे हे मुद्दे लिहिले पाहिजे. पहिला मुद्दा, या भेटीद्वारे म्हणजे भौगोलिक क्षेत्रभेटीद्वारे आपल्याला काय मिळतं, भौगोलिक संकल्पना, घटक आणि प्रक्रिया यांचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. मानव आणि निसर्ग यांच्यातला सहसंबंध ओळखता येतो आणि निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक या ज्या परिस्थितीचा आपल्याला एक आढावा घेता येतो. आणि याच्यामधून तुमचा अभ्यास जो आहे क्षेत्रभेटीमधून तो अधिक रंजक पद्धतीने होतो आणि जे तुम्ही ज्ञान मिळवलंय त्याचं उपयोजन करण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळतं किंवा चालना मिळते. तर अशा प्रकारे समजून घ्यायचंय आणि आपल्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न करायचा आहे. आता क्षेत्रभेटी दरम्यान घ्यावयाची काळजी. क्षेत्रभेटीला तुम्ही गेलात तर जात असताना काय काळजी घ्यायची बघा. सगळ्यात पहिला मुद्दा की क्षेत्रभेटी दरम्यान स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहू, स्वतःची आणि इतरांची. कारण क्षेत्रभेटीला जाताना कधी कधी डोंगराळ भागातून जर तुम्ही जाणार असाल एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेटीला तर जाताना व्यवस्थित जाणं, स्वतःची तर काळजी घ्यायचीच पण त्याचबरोबर इतरांची पण काळजी घेऊ. आणि त्याच्यासोबत ओळखपत्र सोबत पाहिजे, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक यांची यादी बरोबर ठेवू. म्हणजे स्वतःची, इतरांची काळजी घेणं आणि त्याचबरोबर ओळखपत्र, प्रथमोपचार पेटी आणि महत्वाचे दूरध्वनी क्रमांक सोबत ठेवू. यानंतर क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे पालन करू. शिक्षकांच्या सूचनांचं पालन, काही पोरांचं असं असतं इकडे जाऊ नको म्हटल्यावर बोंबलत तिकडे फिरतात, हे लक्षात घ्या. म्हणजे शिक्षक जे आपल्याला सांगतील त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे शिक्षकांच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.
पुढचा मुद्दा, क्षेत्र भेटी दरम्यान स्थानिक लोकांशी संपर्क साधून, म्हणजे जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांशी संपर्क साधायचा आहे आणि तो संपर्क साधून तेथील परिस्थितीची सखोल आणि अचूक माहिती मिळवायची. बरोबर, म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या ठिकाणी क्षेत्र भेटीला जाल तिथली स्थानिक लोक आहेत त्यांना भेटा, त्यांना भेटून तिथली परिस्थिती जी आहे तिची सखोल माहिती मिळवा. ओके, तिचा फायदा होतो नंतर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्षेत्रीय भेटी दरम्यान क्षेत्रातील मालमत्तेचे व तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची पण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर एखाद्या चांगल्या मस्त बगीच्यामध्ये बागेमध्ये तुम्ही गेला भेटीला मोठ्या कुठल्या तरी इंटरनॅशनल आणि तिथली फुलंच तोडून आणताय तर मग काहीतरी चुकीचं आहे. तर या ठिकाणी या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. याच्यानंतर भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी लिहा. बघा, एक तर 3 प्रश्न याच्यामध्ये दडलेत. पहिला प्रश्न काय की भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार लिहा. किंवा कधी कधी म्हणतील की फक्त भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार लिहा. किंवा कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जाईल की फक्त म्हणजे ब्राझीलचाच अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार लिहा. तर हा विस्तार तुम्ही पाठ करून ठेवणं गरजेचं आहे की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8 अंश उत्तर अक्षवृत्त, उत्तर अक्षवृत्त बरं का, 8 अंश 4 मिनिट, हे डोक्यावरती अंश आणि हे उभी रेष मध्ये 4 मिनिट अक्षवृत्त, ते 37 अंश 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार जर तुम्ही बघितला तर तो 8 अंश 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 37 अंश 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त असा विस्तार आहे. त्याचबरोबर अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहाचा जर विचार केला तर या बेटाच्या समूहातील 6 अंश 45 मिनिटं अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अति दक्षिणेकडचे टोक आहे. हिचा एक प्रश्न पण दडलेला आहे की भारताचे अति दक्षिणेकडचे टोक कुठले? इंदिरा पॉइंट. 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. पुढचा मुद्दा, रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68 अंश 7 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 97 अंश 25 मिनिट पूर्व रेखावृत्त आहे. तर हा मुद्दा तुम्हाला समजून घ्यायचा. आता ब्राझीलच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो 5 अंश 15 मिनिटं उत्तर अक्षवृत्त ते 33 अंश 45 मिनिटं दक्षिण अक्षवृत्त आहे. आणि रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34 अंश 45 मिनिटं पश्चिम रेखावृत्त ते 73 अंश 48 मिनिटं पश्चिम रेखावृत्त आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक मुद्दा आपण या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की भारताचे स्थान व विस्तार असा प्रश्न आला. बघा, तोच प्रश्न, भारताचे स्थान व विस्तार. बघा, भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे हे सांगता आलं पाहिजे. भारताचा विस्तार कुठे आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. हा प्रश्न येऊ शकतो. भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचं स्थान आहे. म्हणजे आशिया खंड जर तुम्ही बघितला तर खाली, सगळ्यात खाली भारत दिसतो आपल्याला, दक्षिणेस. म्हणजे आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे. म्हणजे स्थान आपल्याला सांगताना हे लिहायचं की भारताचा विस्तार पूर्णपणे उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारताचे स्थान आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा विस्तार लिहिता येईल. भारताच्या म्हणजे हे झालं स्थान, हे लिहिलं स्थान. आता विस्ताराचा विचार करा. विस्तार जो आहे तो कसा आहे तर भारताच्या मुख्य भूप्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार, आणि हा आपण मगाशी बघितला, आणि हा रेखावृत्तीय विस्तार हा सुद्धा मगाशी बघितला आपण, मगाच्या प्रश्नांसारखाच आहे. आणि भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेटांचा समूह आहे. आता भारताचा जर विचार केला तर अंदमान आणि निकोबार बेटे ही सुद्धा भारताचीच एक अविभाज्य अंग आहे. तर या ठिकाणी थोडीशी लाईट गेली होती म्हणून आपण थांबलो होतो. पण बघा, या ठिकाणी लक्षात घ्या की भारताच्या मुख्य भूप्रदेशापासून दूर दक्षिणेला बंगालच्या उपसागरामध्ये जी अंदमान आणि निकोबार बेटे आहेत ही सुद्धा आपल्या भारताचाच एक भाग आहे. आणि या बेटांच्या समूहामधील जवळपास आपण बघितलं तर 6 अंश 45 मिनिटं अक्षावरील स्थान इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते आणि हे भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा आपण लिहू शकतो की भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर हे सगळे मुद्दे आपल्याला भारताचे स्थान व विस्तार समजून सांगताना आपल्याला घेता येईल. याचप्रमाणे आपल्याला भारताचे स्थान व विस्तारासोबत ब्राझीलचे स्थान व विस्तार असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, एकदम जबरदस्त आहे. दोघांपैकी एक येण्याची शक्यता आहे. बघा, ब्राझीलचा विस्तार उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये आहे. काय? उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धामध्ये ब्राझीलचा विस्तार आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात ब्राझीलचं स्थान आहे. ब्राझीलचं स्थान कुठं? दक्षिण अमेरिका खंडाच्या
उत्तर भागामध्ये ब्राझीलचं स्थान आहे. आणि ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार मगाशी बघितला 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त असा आहे. आणि ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार पण आपण मगाशी बघितला, तो 34°45' पश्चिम रेखांश ते रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त असा आहे. आणि ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्तीय आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. बघा, ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जातं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे 4 पॉइंट आपल्याला इथं मांडता येऊ शकतात. पुढचा प्रश्न, भारतातील प्रमुख जलविभाजक. जलविभाजक म्हणजे काय, नद्यांना बघा वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन करणार. म्हणजे नेमकं बघा, हिमालय पर्वत प्रमुख जलविभाजक बघा, हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत रांगा इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. हे काय करतात बघा, उदाहरणार्थ पश्चिम घाट जो आहे तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जल प्रणालींना काय करतो, विभागतो. म्हणजे समजा आपल्याकडे हा पश्चिम घाट आहे, तर एका बाजूला ज्या नद्या आहेत त्या सगळ्या अरबी समुद्राला जाऊन भेटतात आणि दुसऱ्या भागातल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. तर अशा प्रकारे ह्या जलप्रणालीला तो काय करतो, विभागतोय 2 भागामध्ये. म्हणजे अर्ध्या नद्या ज्या आहेत त्या सगळ्या अरबी समुद्राकडे जातात आणि अर्ध्या नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराकडे. म्हणजे पश्चिम घाट काय करतो, हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या अशा 2 जलप्रणालीला विभागतो. त्याचबरोबर विंध्य पर्वत जो आहे हा नर्मदा आणि गंगा या नद्या खोऱ्यांचा जलविभाजक आहे. नर्मदा आणि गंगा या 2 नद्या खोऱ्यांचा जलविभाजक कोण आहे, तर विंध्य पर्वत. आणि हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या आणि हिमालया पलीकडच्या नद्या यांना विभागतो. तर अशा प्रकारे आपल्याला भारतातील प्रमुख जलविभाग स्पष्ट करता येतील. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी पॅन्टानॉलची वैशिष्ट्ये. ब्राझीलमध्ये आलो आता आपण. पॅन्टानॉलची वैशिष्ट्ये बघा, पॅन्टानॉल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ म्हणजे दलदलीच्या प्रदेशांपैकी एक आहे. पॅन्टानॉल हा दलदलीच्या प्रदेशांपैकी एक आहे आणि इथं अँडाकोंडा असतो आपल्याला माहिती आहे. ओके, दुसरा मुद्दा, या प्रदेशाचे स्थान ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये आहे. हा प्रदेश ब्राझील मधील माटो ग्रासो दो सुल राज्यामध्ये आहे. कुठे आहे ते आपण लिहिलं. आणि त्याच्यानंतर ब्राझील मधील अर्जेंटिना देशातही पॅन्टानॉल प्रदेशाचा विस्तार आहे. म्हणजे पॅन्टानॉल प्रदेशाचा विस्तार हा अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा आहे. आणि पॅन्टानॉल प्रदेशात महाकाय अँडाकोंडा आपल्याकडे आढळतात, हे लक्षात घ्या. तर ही आपल्याला पॅन्टानॉल प्रदेशाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य, हा उष्ण कटिबंधीय पाणथळ म्हणजे दलदलीचा प्रदेश आहे. नाही आठवलं तर लिहायचं की बाबा पॅन्टानॉल हा दलदलीचा प्रदेश आहे. दुसरा मुद्दा, पॅन्टानॉल मध्ये महाकाय असे अँडाकोंडा सापडतात. हे 2 मुद्दे खूप सोपे आहेत लक्षात ठेवण्यासारखे आणि बाकी इतर 2 मुद्दे पण लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा बघा, पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली या 2 प्रमुख नद्या आहेत. बघा, पॅराग्वे व पॅराना या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागातून वाहतात. या 2 नद्या कुठून वाहतात, ब्राझीलच्या नैऋत्य भागामधून. लक्षात घ्या, पॅराग्वे आणि पॅराना या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागातून वाहतात. या दोन्ही नद्या ब्राझील मधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या अर्जेंटिना देशामधल्या प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या कुठे मिळतात, प्लाटा नदी. लक्षात ठेवा. किंवा असंही म्हणू शकता, तुम्हाला जर का अर्जेंटिना नाही आठवलं तर या 2 नद्या पुढे जाऊन प्लाटा नदीला मिळतात किंवा प्लाटा नदीच्या उपनद्या आहेत असं म्हटलं तरी चालू शकतं. आणि या दोन्ही नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. पाण्याचा पुरवठा कुठं, ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून. आणि पुढचा मुद्दा, पॅराग्वे पॅराना जलप्रणालीमुळे या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. ठीक आहे, तर असे हे 4 मुद्दे आपल्याला लिहिता येऊ शकतात. पुढचा मुद्दा एक आहे की पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये. टीप लिहामध्ये सुद्धा येऊ शकतं. आता दुसरा एक मुद्दा या ठिकाणी बघा ना, या प्रश्नामध्ये किती प्रश्न येते एका प्रश्नामध्ये, या मुद्द्यामध्ये इथे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की बाबा पॅराग्वे आणि पॅराना या 2 नद्या ज्या आहेत त्या पुढे जाऊन कुठल्या नदीला मिळतात, तर तिथं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला प्लाटा नदीला मिळतात. मग या 2 नद्याला पाण्याचा पुरवठा कुठून होतो, तर ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. तर असे एक मार्काचे प्रश्न सुद्धा इथं तयार होतात. तसं इथं पश्चिम घाटाची वैशिष्ट्य बघा. पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबी बरोबर अरबी समुद्राला समांतर आहे. म्हणजे पश्चिम घाट जर तुम्ही बघितलं तर हा अरबी समुद्राला पूर्णपणे समांतर आहे, हे लक्षात घ्या.
पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झालेली आहे. पश्चिम घाटाने काय, दख्खनचं जे आपलं पठार आहे त्याची पश्चिम सीमा तयार झाली आहे. आणि पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठारी नद्यांचे उगमस्थान आहे. किंवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता की पश्चिम घाटातून गोदावरी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्या उगम पावतात. पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीच्या खिंडी सुद्धा आपल्याला आढळतात, कमी उंचीचे भाग आढळतात. आणि पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. मगाशीच पण आपण बघितलं त्याप्रमाणे आपण इथं लिहू शकतो की पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे, असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा, अमेझॉन नदीचे खोरे. लक्षात घ्या, अमेझॉन नदी ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. आता अमेझॉन नदीचे खोरे आपल्याला विचारला जाऊ शकतो, टीप लिहा किंवा अमेझॉन नदीच्या खोऱ्याविषयी बाबा स्पष्ट करा, अशा प्रकारे काहीतरी येऊ शकतो प्रश्न. बघा, अमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझील मधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे, सगळ्यात मोठा मैदानी प्रदेश आहे, कारण नदीच मोठी आहे. अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा सर्वसाधारण उतार जो आहे तो पूर्वेकडे आहे. दुसरा मुद्दा, अमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळ येतात तिथे अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी जवळपास 240 किलोमीटर इतकी रुंदी आहे. अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी खूप मोठी आहे. आपण जर बघितलं तर ती खूप रुंद आहे ही नदी. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहते, जसजशी ती अटलांटिक महासागराकडे वाहत जाणार तसतशी अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते, तसतशी ती अशी मोठी मोठी होत जाते, रुंदी वाढते. आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनच्छादित आहे, म्हणजे मैदानी भाग जो आहे ना तो पूर्णपणे वनच्छादित आहे. अमेझॉन खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ओके, वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनलेला आहे. म्हणजे मैदानी प्रदेश असून सुद्धा तिथे लोकवस्ती नाही अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. तर या प्रकारे आपल्याला अमेझॉन नदीचं खोरं जे आहे ते स्पष्ट करता येऊ शकतं. पुढचा मुद्दा, हिमालय पर्वत. बघा, हिमालय पर्वत जो आहे त्याविषयीच बघा टीप आली, किंवा हिमालय पर्वत जो आहे बघा टीप येऊ शकते. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. कसा आहे? अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात कझाकिस्तान देशातील, बरं का, कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. बरं का, भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात कुठून होते? कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे, म्हणजे प्रमुख आशिया खंडातली प्रमुख पर्वत प्रणाली म्हणजे हिमालय आहे. भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरलेला आहे. म्हणजे इथं अशा प्रकारे आपल्याकडे बघा, इथून अशा प्रकारे भारताचा जो आपण बघतो ना हिमालय पर्वत जो आहे तो भारताच्या जम्मू काश्मीर पासून ते जवळपास अरुणाचल प्रदेशापर्यंत हा जो पर्वत आहे तो पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वत रांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वत रांगांचा समावेश होतो. हिमालय एकच पर्वत रांग नाहीये, त्याच्यामध्ये अनेक पर्वत रांगांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वत रांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वत रांग आहे. कुठली? शिवालिक असं म्हणू शकतो. दक्षिणेकडील शिवालिक पर्वत रांगेकडून उत्तरेकडे जाताना, म्हणजे दक्षिणेकडून जसं तुम्ही उत्तरेकडे जाल, वर सरकत जाल, तसे अनुक्रमे लघु हिमालय, बृहत हिमालय म्हणजे हिमाद्री आणि हिमालया पलीकडील रांगा आपल्याला आढळतात. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, पुढे बघा, या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. आणि हिमालयातील पर्वत रांगांचे पश्चिम हिमालय ज्याच्यामध्ये काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे असम हिमालय असे सुद्धा भाग केले जातात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हिमालय पर्वताविषयी काही माहिती विचारली तर ती सांगता येईल, किंवा टीप लिहायला सांगितली तरी सांगता येईल. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. येस, आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. बघा, पुढे काय? ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझीलची किनारपट्टी स्पष्ट करा असा जर आला प्रश्न तर बघा, ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. एखादी रिकामी जागा येईल, एका वाक्यात प्रश्न येईल
की ब्राझीलला किती लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे, तर 7400. आणि भारताला किती, तो पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन भाग केलेले आहेत. काय? उत्तर किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी असे दोन भाग केलेले आहेत. बघा 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे आणि तिचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन भाग केलेत. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्थ पर्यंत किनारा ब्राझीलचा उत्तर अल्टार्क्टिकचा किनारा म्हणून ओळखला जातो आणि तिथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला जो किनारा आहे तो पूर्व किनारा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे बघा, उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्थ पर्यंतचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याला आपण उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून आपण म्हणून ओळखला जातो आणि तिथून पुढे जो किनारा सुरू होतो त्याला आपण तो किनारा जो आहे तो ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. बघा, लक्षात घ्या, ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावरती अमेझॉन आणि तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावर मोरोजा व साओ मार्कोस उपसागर आहेत. हे सगळे उपसागर आहेत. साओ मार्कोस उपसागर आहे असं आपण म्हणतो. मोरोजा हे किनारी बेट अमेझॉन व टोकॅटिस या नद्यांच्या दरम्यान तयार झालेला आहे. आणि पुढचा मुद्दा, ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान लहान काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी जी आहे आणि ती अटलांटिक महासागरास मिळते. आणि या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबीवर पसरलेल्या पुळणी तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे संरक्षण झालेलं आहे. थोडंसं आपल्याला पाठ करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. 4 मार्काला जर प्रश्न आला तर आपल्याला उत्तर लिहिता आलं पाहिजे. बघा, भारताचा द्वीपकल्पीय विभाग लक्षात घ्या. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत राहतो. म्हणजे द्वीपकल्पीय विभाग म्हणजे बघा, इथं आजूबाजूने समुद्र आहे. खालचा जो भाग आहे आपला, ज्या भागामध्ये समुद्र किनारा लाभलेला आहे तो जो भाग आहे तो द्वीपकल्पाचा भाग आहे. आणि हा जो भाग आहे तो हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला आहे, हे आपल्याला दिसतंय. पुढे, भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. या भागामध्ये अनेक लहान मोठे पर्वत आणि पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. म्हणजे उत्तरेकडचा जो भाग आहे आपला भारताचा वरचा, त्या भागामध्ये अरवली पर्वत आहे. आणि हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. अरवली पर्वत जो आहे तो प्राचीन वली पर्वत आहे. भारताच्या द्वीपकल्पीय भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठाराची शृंखला आहे. पठाराच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलंगणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्यभागात विंध्य सातपुडा रांगा सुद्धा आहेत आपल्याकडे, हे लक्षात घ्या. आणि भारताच्या द्वीपकल्पीय भागामध्ये जर आपण बघितलं तर या विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागामध्ये पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला भारतीय द्वीपकल्पीय विभाग जो आहे तो आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे अजस्त्र कडा. आता अजस्त्र कडा जो आहे तो तुम्हाला ब्राझीलमध्ये आहे. तर बघा, क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्त्र कडा हा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. सगळ्यात लहान प्राकृतिक विभाग आहे. साओ पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारामध्ये संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक विभाग या ठिकाणी तयार झालेला आहे. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्त्र कड्यामुळे अंकित होते. अजस्त्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची जवळपास 790 मीटर इतकी उंच आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाताना आपल्याला दिसते. पुढचा मुद्दा लिहू शकता, अजस्त्र कड्याचा ब्राझील मधील हवामानावरती एक मोठा परिणाम होतो. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. ओके, त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. आणि अजस्त्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात म्हणजे पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो आढळतो आणि हा भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये पाऊस कमी पडतो. तर अशा प्रकारे या अजस्त्र कड्याविषयी आपण लिहू शकतो.
त्याचे स्थान विस्तार आणि त्याचे परिणाम. गियाना उच्चभूमी ही सुद्धा तुम्हाला ब्राझीलमध्ये आढळते. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात आहे. या उच्चभूमीचा पूर्वेकडचा भाग फ्रेंच गियाना पर्यंत विस्तार आढळतो. ओके, पुढचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये या उच्चभूमीच्या तुलनेने कमी उंचीचा भाग आढळतो. बघा, गियाना उच्चभूमी जी आहे हिचा मुख्य भाग जो आहे तो व्हेनेझुएला देशामध्ये आहे, एवढं लिहायचंय. आणि या उच्चभूमीचा पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत, म्हणजे पूर्व जी बाजू आहे त्या पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तार आढळतो. आणि ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा तुलनेने कमी उंचीचा भाग आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडची, बरं का, गियाना उच्चभूमी जी आहे ती ब्राझीलच्या उत्तरेकडे, म्हणजे वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर रोमाइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. म्हणजे गियाना उच्चभूमी कुठं? रोमाइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर आहे. आणि या शिखरांची उंची जवळपास 3014 मीटर इतकी आहे. म्हणजे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवरती आहे. आणि या शिखराची उंची जवळपास 3014 मीटर आहे. आणि गियाना उच्चभूमी म्हणजे त्याला ढाल क्षेत्र आपण म्हणतो, व ब्राझीलची उच्चभूमी एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. तर अशा प्रकारे आपल्याला गियाना उच्चभूमी संदर्भात लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा ब्राझीलमधील द्वीप समूह. बघा, हा सुद्धा एखादी टीप आपल्याला विचारली जाऊ शकते की मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश आहे. त्याचे वर्गीकरण किनारी बेटे आणि सागरी बेटे असे केले जाते. बरोबर, त्याच्यामध्ये बघा ब्राझीलमधील, बघा लक्षात घ्या, मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा सुद्धा समावेश होतो, जसं भारतामध्ये अंदमान निकोबार बेटे आहेत तसं. आणि यांचं जे वर्गीकरण आहे ते किनारी बेटे आणि सागरी बेटे असे होतं. तर ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे ही अमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहे. इथं प्रश्न येऊ शकतो की ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे कशी तयार झाली? तर ती कशी तयार झाली? तर अमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झाली. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की अमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामधून कुठली बेटे निर्माण झाली? तर तिथं लिहिता येऊ शकतं की उत्तर किनारी बेटे ब्राझीलमधील. ओके. आणि ब्राझीलमधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागात अनेक प्रवाळ बेटे आढळतात. त्यांना कंकण द्वीप असे म्हणतात. ओके, कंकण द्वीप कोणाला म्हणतात असं जर म्हटलं तर तुम्ही म्हणू शकता की ब्राझीलमधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागात अनेक प्रवाळ बेटे आहेत, त्यांना कंकण द्वीप असे म्हणतात. तिसरा पॉइंट आहे, ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. ब्राझीलमधली जी सागरी बेटे आहेत आतमधली ती ब्राझीलच्या मुख्य भूमीतून तयार झालेली आहेत. ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर पेक्षा दूर अटलांटिक महासागरामध्ये आहेत. आणि सागरी बेटे खडकाळ स्वरूपाची असून ती जलमग्न डोंगराच्या माथ्यांचे भाग आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके, पुढचा मुद्दा, भारतामधील सदाहरित वने. बघा, भारतात सरासरी 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य व भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागामध्ये सदाहरित वने आढळतात. भारतात मुख्यतः अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, असम इत्यादी प्रदेशात सदाहरित वने आपल्याला आढळतात. लक्षात घ्या, म्हणजे भारतात सरासरी 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या भागामध्ये आहे आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात सदाहरित वने आढळतात. तर याच्यामध्ये मुख्यतः अंदमान निकोबार, पश्चिम घाट, असम इत्यादी प्रदेशात सदाहरित वने आढळतात. भारतातील सदाहरित वनांमध्ये प्रामुख्याने महोगनी, सिसव, रबर, चंदन इत्यादी वृक्ष या सदाहरित वनात आढळतात. आणि या वनात वृक्षांप्रमाणे विविध प्रकारच्या वेली सुद्धा आपल्याला असल्याचं दिसतंय. भारतातील सदाहरित वनातील वृक्षांचे लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. या वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. आणि या वनात विविध प्रजातींच्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आपल्याला वास्तव्य आढळते. तर अशा प्रकारे भारतातील सदाहरित वनांविषयी आपण लिहू शकतो. पुढचा मुद्दा, भारतातील काटेरी व झुडपी वने. आता बघा, भारतातील ज्या प्रदेशात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा किंवा 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. म्हणजे जिथं दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे, 500 मिलीमीटर पेक्षा कमी आहे, त्या भागामध्ये अशा प्रकारची आपल्याला काटेरी व झुडपी वने आढळतात. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, भारतातील गुजरात व राजस्थान या राज्यात व राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात काटेरी व झुडपी
वने आढळतात. कुठे आढळतात? गुजरात व राजस्थान राज्यामध्ये किंवा राजस्थान राज्यामधल्या थरच्या वाळवंटामध्ये आपल्याला या प्रकारची वने आढळतात. भारतातील काटेरी व झुडपी वनांमध्ये खैर, बाभूळ, खेडजी इत्यादी वनस्पती, त्याचबरोबर कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगांचे प्रकार आपल्याला आढळतात. आणि बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी या वनातील वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. ओके, तर एकदम सोपा मुद्दा आहे. पुढचा पॉइंट आपल्याकडे आहे की भारतातील समुद्रकाठची वने किंवा समुद्र किनाऱ्यांची वने. तर ही बघा, भारतातील किनाऱ्यालगतच्या उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात, कुठं किनाऱ्यालगतचा जो प्रदेश आहे जिथं उष्ण आणि दमट हवामान आहे अशा प्रदेशात किंवा दलदलीच्या प्रदेशात किंवा खाड्यांच्या व खाजणांच्या भागामध्ये क्षारयुक्त मृदा असणाऱ्या प्रदेशामध्ये समुद्रकाठची वने, ज्या ठिकाणी क्षारयुक्त मृदा आहे अशा ठिकाणी समुद्रकाठची वने आढळतात. भारतात पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये व पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात समुद्रकाठची वने, म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी जिथं समुद्र किनारा आहे तिथं ही वने आढळणार. समुद्रकाठच्या वनात प्रामुख्याने सुंदरी व खारफुटी या वनस्पती आढळतात. त्यामुळे ही वने सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत, ओळखली जातात. आणि या वनातील वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असतं, हे सुद्धा महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा बघा, भारतातील हिमालयातील वने. आता हिमालयामध्ये सुद्धा वने आहेत. आता ही बघा कुठली, भारतात हिमालय पर्वतरांगात वने आढळतात. हिमालय पर्वतरांगामध्ये जी वने आढळतात या वनांना भारतातील हिमालयातील वने असे म्हणतात. बघा मित्रांनो, प्रश्नातच उत्तर आहे, हिमालयातील वने. भारतामध्ये हिमालयामध्ये जी वने आढळतात त्यांना हिमालयातील वने म्हणतात. एवढं लिहिलं तरी 1 मार्क भेटले. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. बघा, पहिला मुद्दा, हिमालयात अति उंच प्रदेशात हवामान अतिशय थंड असतं. जसजसं उंच जाऊ तसं हवामान एकदम थंड. या प्रदेशात उन्हाळ्यात काही प्रमाणात बर्फ वितळते, म्हणजे या प्रदेशात उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात बर्फ वितळतं. त्यामुळे येथील वनस्पतींना उन्हाळ्याच्या हंगामात रंगीबेरंगी फुले येतात. बर्फ वितळल्यामुळे या प्रदेशातील उन्हाळ्यात म्हणजे अति उंच प्रदेशातल्या भागामध्ये या वनस्पतींना रंगीबेरंगी फुले येतात. हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फळ अशा सूचीपर्णी वृक्षांची वने आढळतात. या वनातील वृक्षांची पाने टोकदार व निमुळती असल्यामुळे या पानावर पडलेले बर्फ पानावरून खाली घसरते. तर हे झालं मध्यम उंचीवरचं. आणि हिमालयातील कमी उंचीच्या म्हणजेच पायथ्यालगतच्या प्रदेशात सूचीपर्णी व पानझडी अशी मिश्र वने आपल्याला आढळतात. या वनांमध्ये प्रामुख्याने साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणजे भारतामध्ये हिमालय पर्वतामध्ये जी वने आढळतात त्यांना हिमालयीन वने म्हणतात. आणि याचे 3 प्रकार आहे, अतिशय उंचीवरची वने, मध्यम उंचीवरची वने आणि हिमालयाच्या पायथ्यालगतची वने, असे 3 प्रकार आपल्याला स्पष्ट करता आले पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे भारतातील जनगणना. हा एक प्रश्न बघा, भारतात जनगणना कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. भारतात पहिली जनगणना सर्वेक्षण जे आहे ते 1872 साली पहिले जनगणना सर्वेक्षण झाले. आणि भारताची जनगणना दशकारंभी होते, म्हणजे सुरुवातीला होते 2001, 2011 अशा काळामध्ये होते. 2021 ला नाही झाले. भारतात पुढील जनगणना 2021 साली होईल, पण ती काय झाली नाही. इथं होईल वगैरे आता होणार होती, पण ती अजून झाली नाही. आता कधी होईल ते बघू आपण. पुढचा मुद्दा, ब्राझील मधील जनगणना. बघा, ब्राझील मधली जनगणना बघा. ब्राझीलमध्ये IGBE म्हणजेच ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिस्टिक्स या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना होते. ब्राझीलमधील पहिली जनगणना सर्वेक्षण जे आहे ते 1872 मध्ये झालं होतं. आणि ब्राझीलमधील जनगणना दर 10 वर्षांनी होते, जसे 2000, 2010. आणि तशी ब्राझीलमधील पुढील जनगणना 2020 साली होणार होती, पण ती अजून झाली नाही. झाली की नाही मला माहिती नाहीये, पण पुस्तकामध्ये एवढं दिलेलं आहे. बघू आपण, त्याचा शोध घेऊ नंतर. साओ पावलो येथील वस्त्यांचे केंद्रीकरण. बघा, आता या ठिकाणी ब्राझीलमध्ये जाऊ परत. साओ पावलो राज्यातील आग्नेय भागात किनारपट्टीजवळ सम व दमट हवामान आढळतं. म्हणजे साओ पावलो मधल्या आग्नेय भागात किनारपट्टीजवळ सम आणि दमट हवामान आढळतं. या भागात मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. शेतीस पूरक जमीन आहे व ऊर्जेचा अखंडित पुरवठा आढळतो. त्यामुळे साओ पावलोच्या सुपीक जमिनीत कॉफीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं साओ पावलोमध्ये. आणि साओ पावलो येथे वाहतुकीच्या सेवा सुविधांचा विकास झाला आहे. त्यामुळे साओ पावलो या भागामध्ये तुलनेने जमीन कमी असली तरीही तेथे दाट व केंद्रित स्वरूपाची वस्ती आहे. याचं कारण काय? तेथे सम व दमट हवामान, त्याचबरोबर मुबलक पाणी, साधन संपत्तीचा पुरवठा, शेतीस पुरेशी जमीन आणि शेतीस पूरक अशी जमीन आणि ऊर्जेचा अखंडित पुरवठा त्या ठिकाणी आढळतो.
त्याचबरोबर कॉफीचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं आणि त्याचबरोबर वाहतुकीच्या सोयी सुद्धा चांगल्या आहेत, त्यामुळे तिथे दाट लोकवस्ती आढळते. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला धोरण. हे धोरण काय? हे धोरण स्पष्ट करा. असा 4 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो 7व्या प्रश्नामध्ये, किंवा आपल्याला टीप लिहा सुद्धा येऊ शकते. बघा, ब्राझीलमध्ये दक्षिण व आग्नेय भागात विविध औद्योगिक प्रदेशात व साओ पावलो या नव्याने विकसित झालेल्या महानगरात नागरीकरणाचं प्रमाण सर्वाधिक आहे. कुठल्या भागामध्ये? दक्षिण व आग्नेय भागामध्ये आणि त्याचबरोबर विविध औद्योगिक प्रदेशात व साओ पावलो या नव्याने विकसित झालेल्या महानगरात नागरीकरणाचे प्रमाण अधिक आहे. ओके, दक्षिण भागामध्ये. देशातील पश्चिमेकडील भागात व इतर भागात नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणजे दक्षिणेकडच्या भागामध्ये नागरीकरण खूप वाढलेलं आहे आणि पश्चिमेकडच्या भागामध्ये नागरीकरणाचं प्रमाण खूप कमी आहे. देशातील विशिष्ट भागात होणारी लोकसंख्येची वाढ व लोकवस्त्यांचे केंद्रीकरण टाळण्यासाठी ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला या धोरणाला प्रोत्साहन दिले. म्हणजे एकाच ठराविक भागामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण नको व्हायला, म्हणून पश्चिमेकडे चला असं या ठिकाणी या धोरणाला प्रोत्साहन दिलं. या धोरणामुळे ब्राझीलमधील केवळ विशिष्ट भागात होणाऱ्या नागरीकरणाचं प्रमाण कमी होईल. परिणामी लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होऊन देशातील लोकसंख्येच्या वितरणातील असमतोल जो आहे तो कमी होईल. त्यामुळेच या ठिकाणी पश्चिमेकडे चला हे धोरण सरकारने अवलंबलं. भारतामधले शेतीवर आधारित उद्योग जे आहेत ते नेमके कुठले कुठले ते बघा. या ठिकाणी आता मी हे स्पष्ट करत नाही, तुम्ही आता या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या आणि पाठ करा. भारतातील शेतीवर आधारित उद्योग हा एक प्रश्न महत्वाचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पुढे जर आपण बघितलं, पुढचा एक प्रश्न आपल्याकडे, ब्राझीलमधील सेतू उद्योग स्पष्ट करा. हा प्रश्न सुद्धा करून जा. त्याच्यानंतर भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये ही सुद्धा करून जा. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आणि भारतातील रस्ते मार्ग जे आहे स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर भारतातील लोहमार्ग हा सुद्धा मुद्दा आहे, टीप लिहायला येऊ शकतो. आणि भारतातील जलमार्ग सुद्धा टीप लिहायला येऊ शकतो. आणि त्याचबरोबर प्रमाण वेळेची उपयोगिता हा महत्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा आपल्याला येऊ शकतो. तर एकंदरीत हे प्रश्न जे आपण बघितले, टिपा लिहा बघितले किंवा सविस्तर उत्तरे, पण याच्यातले छोटे छोटे भाग, एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे, बहुपर्यायी प्रश्न यांमध्ये सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे हे जे काही प्रश्न आहेत त्यांची तयारी अशी करा की याच्याशी निगडीत कुठलेही प्रश्न आले तरी त्याची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे, तर आता इथंच थांबूयात. धन्यवाद, बाय.